पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अगो बयो बयो, तुला सगळे हुशार आणि शहाणी मुलगी म्हणतात आणि तू रडतेस। इकडे बघ, तू झाशीची राणी आहेस ना। आणि आज तर आमच्या बयोच्या घरचे केळवण आहे, सगळे तिच्या आवडीचे पदार्थ आहेत आणि तू रडतेस। पण मला मारले घालावर कोणीतरी। अगो कुणी नाही मारले तुला, भास झालाय तुला। बरे चला बघू, आता पंगत मांडायला घ्या। छान जेवण करा, मग आराम करा। बयो जा, तू पण जा मदतीला। पण लगेच हुंदडू नकोस, आज मागण्या भरल्यात, आता लग्न होईपर्यंत घराबाहेर पडायचे नाही। पण का? आता का झाले हिचे प्रश्न सुरू। अगो आता माहेरच्यांच्या जवळ राहायचे असते, होईल तितके, बाहेरच्यांची दृष्टी नको लागायला ना तुला, म्हणून। चल जा आता, पाणी घे। बयो अगो आता तुझे लग्न होणार आहे, तुला या सगळ्या कामांची सवय व्हायलाच हवी। चल जा पाहू, जा म्हणते ना। ठीक आहे, मी पण जाऊ? जा। सारे म्हणतात की तू घरी सांगून का नाही निघालास, पण मी कळवळून सांगत होतो की मला लग्न करायचं नाहीये म्हणून, पण कोणाचे माझ्याकडे लक्षच नव्हते। तर त्या मुलीने कुठं जायचं? बोल ना, गप्प का बसा, बोल। मारू नका काय, कानाखाली जाळ काढल्याशिवाय डोक्यात प्रकाश पडणार नाही यांच्या। अरे प्रपंच करावा नीट का, हेच मोठे समाजकार्य आहे। आणि तुम्ही क्रांतीची मशाल डोक्यावर घेऊन नाचत सुटलात। अरे जगाच्या ओझे डोक्यावर घेऊन नाचाल तर मान मोडेल, कोलमडून पडाल तुमची। इकडे तुम्ही त्या नवमतवादाची मशाल डोक्यावर घेऊन नाचताय, पण त्यामुळे तिकडे आमचे आणि आमच्या बरोबर त्या परचुऱ्यांचे घर पेटणार आहे, त्याचं काय? बोल बोल। काका आजोबा त्रास होतोय बघा। सांभाळून बसा बसा, शांत व्हा। हे घ्या पाणी, ते पाणी घ्या, पाणी पाणी घ्या, एक घोट, शांत व्हा। सासूबाई काय हो, कुठल्या विचारात घडलाय तेवढ्या? मला काहीतरी आठवले। काय हो? कुणी विश्वास ठेवो न ठेवो, माझ्या बाबतीत असे व्हायचे। म्हणजे काय? आमच्या यांना बाहेर काही दुखले खुपले तर त्याची आज मला लागायची। मला जखम झाल्यासारखी रडायची नाही। म्हणजे सदाला तिकडे कोणी मारले असेल म्हणून बयोला इथे फटका बसल्यासारखे झाले, असे म्हणायचे का तुला? देव सुद्धा जीवाच्या गाठी अशा काही बांधतो। असे काही नाही, उगाच आपली वडाची साल पिंपळाला, असे काही होत नाही। काकू ते ज्याचे त्यालाच कळते हो, मला नको सांगू, जसे काही तुम्हा मायलेकींनाच कळते सगळे। हे झालं की पानं वाढायला ये। सदा रे असा आतताईपणा करू नकोस, प्रपंचात राहूनही परमार्थ साधता येतो। सुदैवानं तुला बयोची साथ लाभणार आहे, ती तुला तुझ्या प्रत्येक चांगल्या कामात मदत करणार आहे। अशा वेळी तू लग्न मोडलं असतं तो तिच्यावर अन्याय होईल। पण मी बयोला सांगितले आहे, त्या हो म्हणाल्या आहेत। सदा तुला समजत नाही, ती अजूनही लहान आहे, तरी तिचं लग्न करताय, हेच चुकीचे आहे आणि ह्या विरोधातच लढणार आहे मी अजिबात घरी येणार नाहीये। बाळकृष्णाला शिपायाकडे द्यावं लागेल मला, त्यामुळे बयो उमा त्याचं कुटुंब सगळं उद्ध्वस्त होईल। होऊ देत, तुम्ही मला घाबरवताय, मी अजिबात घाबरणार नाहीये। मी टिळकांना भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाही।
मला माहिती आहे टिळक माझी बाजू समजून घेतील आणि मला त्यांच्या कार्यात सहभागी करतील. त्यांना कार्यकर्त्यांची गरज आहे आणि देवल जाणार आहेत आमच्या भेटीची वेळ निश्चित करायला. सदाशिवराव, तुम्ही जरा बाहेर थांबा बघू. तुम्ही बाहेर थांबा, मी आलोच. आजोबा, तुम्ही माझ्यावर रुष्ट आहात याची मला कल्पना आहे, परंतु या बाबतीत मी तुमच्या बरोबरच आहे. हो, मी समजूत घालतो सदाशिवरावांची. मी खात्री देतो तुम्हाला, सदाशिव तुमच्यासोबत पालगडला येणार आणि लग्नाला उभा राहणार. जाऊबाई, अहो जाऊबाई, चक्का घोटायला घ्या. घरच्या केळवणासाठी श्रीखंड करायचे म्हणून रात्रीच दही टांगले होते हो पंचात. ते काढून आणा आणि चक्का करायला घ्या. डोळ्यातून पाणी काढायचे नाही असे ठरले होते ना, मग कशाला रडताय उगाच. सदा येईल हो सुखरूप परत. मामनजी गेलेत ना त्याला आणायला, ते काम फत्ते करूनच येतील. येईल हो सदा, येईल. आला तरी काय भरोसा, रामदास स्वामींसारखा पुन्हा बोल्यावरून पळून जायचा. बरं झालं बाई तुम्हीच बोललात ते. मी बोलले असते आणि सासूबाईंनी ऐकलं असतं तर म्हणाले असतं, सुलोचने काठी आण बघू, या मांजरीला आधी हुसकते. नुसती पिरपीर लावलीये कधीपासून. पण खरे सांगू का, मुलगा नाहीसा झालाय आणि त्याच्यासाठी आपण केळवणे करतोय. पानात वाढू हो श्रीखंड, पण पाटावर कोण बसेल? सदाचे उपरणे. उदय, तुझ्या जिभेला काही हाड? अगो, सासूबाईंचे नाव घेऊन स्वतःच्या मनातले अभद्र बोलतेस. घरच्या केळवण्याची तयारी. हो बाई माझे, आली काही गजर घंटा. तुला सांगून ठेवते गोधे, सदाच्या जाण्याचे या बाईच्या कानावर जाता कामा नये, कळले? सुलोचने, हो गो काय हे? नाही, घरात केळवण आहे ना, मग लगबग दिसत नाही ती. एरवी घरात कार्य असले की शांताबाईच मदतीच बोलवते, त्याही दिसत नाहीयेत. काय गो, आहे ना केळवण? बोललीस? वाटलेच मला. अगो चंदे, दुरूनही पिलावर माया करणाऱ्या घारीची नजर असावी बाईची, ज्यात त्यात दोष बघणाऱ्या कावळ्याची नव्हे. बाई 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 बाई, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. असे काय बोलले गो मी? नाही, ज्याचे केळवण आहे तो सदा कुठे दिसला नाही म्हणून विचारले हो, केळवण आहे की नाही. यात काय चुकले गो माझे? अहो चंदाताई, सदा मामनजी आणि भाऊजींबरोबर देवळात गेलाय. असे होय का? तुझे काय काम होते सदाकडे? का नवऱ्याची चिठ्ठी चपाटी वाचून घ्यायची होती सदाकडून? त्यासाठी माझा दादा भक्कम आहे हो. नाही म्हटले प्रेमपूजन असेल. तू इथे नाहीस तर मला करमत नाहीये हो चंदे. लवकर घरी ये, पुरे झाले माहेर. पण हे सगळे दादाकडून कसे वाचून घ्यायचे म्हणून हवाय का सदा? तुझ्या जिभेस काही हाड कळतात हो ही कुचकी बोलली. पण म्हटले माझे माहेर आहे, मी हवी तेवढी नाही. तुझ्या पोटात कागद दुखते. पटले होते केळवणाचे घर आहे, काही मदत करावी म्हणून मदतीस आले होते हो. तोंडाला कुलूप लावलेस ना तरी खूप मोठी मदत होईल आमची. त्यापरीस तू माझ्याशी नाही बोललीस ना तर अजून चांगले होईल. कोदे, तू सांग बरे, आज काय काय बेत आहे केळवणाचा? खमंग काकडी, श्रीखंडपुरी, शेंगांची आमटी, शेवयाची खीर. गो बाई, काय गो, तुला काय झालं रडायला? अहो त्यांना माहेरची आठवण येत असेल म्हणून रडत असतील त्या. काही सांगू नकोस. इतक्या वर्षाने का कोणी माहेरच्या आठवणीने रडत नाही. हे रडणे जरा वेगळेच दिसते. काय गो चंदाताई, चक्क्यासाठी दही टांगले ना, ते घेऊन येऊ. चला. मी कशाला हवी आहे? तू जा की. काय गो सुलोचने, मी सांगते ना, चला. चला तुम्ही. अगो मारशील मला. अगो अगो अशी काय करते? अगो अगो इकडे या तुम्ही आधी. अगो काय झाले? तो काय सांगू चंदाताई, छळ मांडलाय नुसता माझा.
खरे बोलायची सोय म्हणून राहिली नाही या घरात. अगदी बरोबर बोललीस. अगो आपण आपल्या घरासाठी कितीही राबलो ना तरी यांना काही किंमत नाही. खरे तुझे ते तसे, माझे हे असे. मी पाहते ना, कावेरी वहिनींचे माप नेहमी सुलोचने झुकतेच असते. नाहीतर काय. पण तू काळजी करू नकोस. तुला कधीही वाटले ना तरी माझ्याकडे आपले मन मोकळे कर, मी आहे. आणि अगो कुठे गेली गोदा? अगो काय झाले? मी तुम्हाला आता जे काही सांगते ते कोणाला सांगू नका. मी मेली कशाला सांगतेय? झाले काय? अहो आज आमच्या सदाचे केळवण. पण आहे कुठे तो? म्हणजे पळाला पुण्यास. अगो बाई, हो काय सांगतेस? काय असे का केले त्याने? लग्नच करायचं नाहीये ते आज, पुढारी व्हायचे. वाटलेच होते मला. या मुलाचे लक्षण काही धड दिसत नव्हते. आता काय गो? आता काय, मामंजी गेलेत तास आणावयास पटवर्धनांबरोबर. बबरा नको म्हणून तो इथेच आहे असं भासवतायत सगळे. बाई 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 बाई, कमाल झाली या मुलाची. आता जेवणाचा घाट घातलाय त्याचे काय? कोण जाणे काय होते आता. असे होय. बरे, मी आज तुझ्या सोबत इथेच थांबते हो जेवायला. कसे आहे, अन्न वाया जावयास नको ना म्हणून म्हटले. नाना. काय रे, काय झालं? नाना, अक्षत समारंभ म्हणजे काय? अरे अक्षत समारंभ म्हणजे देवास निमंत्रण देणे. उद्या आपण सगळे गावातील शेजारी पाजारी आणि सान्यांकडची मंडळी मिळून आधी गणपतीच्या देवळात जाणार. तिथे विडा सुपारी ठेवून गुरुजींकडून गणपतीला गाराणे घालणार आणि बयो सदाशिव यांच्या लग्नाला यायचे असे आमंत्रण देणार. त्यानंतर आपल्या कुलदेवता झोळाई देवीला आमंत्रण करणार. आणि ही 2 आमंत्रण झाली की गावातील घराघरात जाऊन लग्नाला यायचे असे निमंत्रण देणार. तर हा असतो अक्षत समारंभ. समजले का महादेवा? आपल्या बयोताईच्या लग्नाचे गणपती बाप्पांना आमंत्रण म्हणजे अक्षत समारंभ. पाहिलीस ना त्या सदा चितारा? आणि तू मारे कौतुक करत होतास त्याचे. काय झाले? शेवटी गेला ना पळून पुण्यास का? तर लग्न करायचं नाही म्हणून. म्हणतात ना, ठवळ्यापाशी बांधला पोळा, गुण नाही पण वाण लागला त्यातली तरा. आणि हे घरातले करतायत त्याच्या नावाने केळवण. काय तर ही तरा. आता तर काय, ते त्र्यंबक भाऊ आणि पटवर्धन गेलेत म्हणे पुण्यास त्याला आणावयास. पण तो कसला येतोय? तो गेला पार हातातलं निसटून. मला तर वाटतं ह्या परचुरांना आता विहीरच जवळ करावी लागणार. काय अभद्र बोलतेस ग? बरोबरच बोलते. गेलेत ना पटवर्धन आणि त्र्यंबकराव, मग ते राहणार नाहीत त्याला आणल्याशिवाय, खात्री आहे मला. वाट बघ. अगदी बरोबर बोलतायत ते. आणि याबद्दल कुठे काही बाहेर बोललात ना तर याद राखा. कोणाला बोलतेस का तू? बरोबर बोलते ती. अरे पण दादा, तोंड बंद कर आणि देवाचे नाव घेत बस जा आता कोपऱ्यात. आणि जमले तर सदाशिव लवकर येऊ दे अशी देवाला प्रार्थना कर जा. मी आणि त्या सदासाठी प्रार्थना करते. अहो, तुम्ही आज माझ्या पाठीशी उभे राहिलात. मी ऋणी आहे तुमची. मला माहिती आहे तुम्हाला माझ्या आणि बाळकृष्णाच्या नात्याबद्दल ठाऊक आहे. पण मग तरी तुम्ही आम्हाला शिक्षा न करता इथे राहायची परवानगी का दिलीत? मला तुझ्याशी संसार करायचा होता. तो सगळा वेडगळपणाच होता. कोणत्या तरी भ्रमात आणि आशेत गुरफटलो होतो मी. पण त्या दिवशी तुला आणि बाळकृष्णाला एकत्र पाहिले आणि मी धाडकन जमिनीवर आलो, जागा झालो. आपण काय केले आहे याची मला जाणीव झाली आणि माझी मलाच लाज वाटली.
मी वाईट माणूस नाहीये उमे, पण माझी संसाराची आस अपुरीच राहिली. मागे 3 वेळा मी संसारात अपयशी ठरलो आणि आता हे असे झाले. मला वाटले माझा संसार फुलला नाही, पण या घरात एक संसार फुलताना बघू तरी दे. निदान ते भाग्य तरी मला मिळू दे. मला माहिती आहे तुम्हा दोघांचं एकमेकांवर अतिशय प्रेम आहे. मी तुमच्या आड येणार नाही. चंदालाही मी सांगेन की सदाच्या लग्नानंतर तू निघून जा. जगासाठी बाळकृष्ण माझा नोकर असेल, पण या घरात तुम्ही दोघे माझ्यासाठी लक्ष्मी नारायण. अहो सांगा तरी काय घडले. सांगतो या आधी तुम्ही बसा. सांगतच नाही. आधी तुम्ही बसून घ्या. सदाशिवराव आधी बसा बघू. बसा सांगतो. हे बघा, भडकलेले माथे आधी थंड करा आणि मी काय सांगतो ते शांत चित्ताने ऐकून घ्या. पण मला आधी सांगा, भेटले का टिळक? ठरवलीत का भेटीची वेळ? होय, मी भेटून आलो त्याला. खरेच काय म्हणाले ते? टिळक म्हणाले की असे अनेक तरुण अतिशय उत्साहाने त्यांना भेटायला नेहमीच येत असतात, परंतु थोड्याच दिवसात त्या तरुणांचा उत्साह मावळून जातो. अहो पण माझ्या बाबतीत असं नाही घडणार. ठीक आहे, तुम्ही आधी बसा. बसा, मी सांगतो ते ऐका ना. बसा. सदाशिवराव, तुमचे काय होते आहे ठाऊक आहे तुम्हास? तुम्हाला खूप काही करावयाचे आहे, परंतु विचारांची बैठक पूर्ण नसल्यामुळे ठोस काही ठरविता येत नाही. टिळकांसारखे कार्य करायचे आहे म्हणून घरदार सोडण्याची आवश्यकता नाही. तुम्ही आधी मन शांत करा, स्वतःशी नीट ओळख करून घ्या, शिक्षण पूर्ण करा, म्हणजे तुमच्या विचारांना निश्चित अशी दिशा प्राप्त होईल. आणि टिळकांनी सांगितले आहे, समाजकार्य करायचे असेल तर विवाह न करणे हा काही पर्याय असू शकत नाही. अहो पण मला आयुष्यात समाजकार्य करायचे आहे. लग्नाच्या बेडीत अडकलो तर मला काही एक करता येणार नाही. हो, मला मान्य. आधी खाली बसा. पाहू, खाली बसा. तुम्हाला समाजकार्य करायचे आहे, मान्य. तुम्ही टिळकांना आदर्श मानता ना, मग त्यांनी काही घरदार सोडलेले नाही. गृहस्थाश्रमातील त्यांची जी जी कर्तव्य आहेत ती ते चोखपणे पार पाडत आहेत. तेव्हा सदाशिवराव, आमचे आणि टिळकांचे एकच सांगणे आहे, आपल्या कुटुंबाप्रती आपले जे जे कर्तव्य आहेत ते आधी पूर्ण करा. आपल्या आजोबांसोबत आपल्या गावी जा आणि ज्या सुशील कन्येसोबत आपला विवाह निश्चित झाला आहे तिच्याशी विवाह करा. सारे काही मंगल होईल. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. देवा गजानना, आज रोजी नारायण बल्लाळराव परचुरे यांची कन्या आवडी म्हणजेच बयो हिच्या विवाहाची अक्षत ठेवण्यासाठी आम्ही गणपती मंदिरात सगळे परचुरे कुटुंबीय येत आहोत. तेव्हा हे कार्य सगळं निर्विघ्नपणे पार पाडू दे, एवढीच आमची प्रार्थना आहे.
सर्व तयारी झाली आहे ना? हो. तिळाचे लाडू आहेत, चांदीच्या वाटीत कुंकू मिश्रित अक्षत आहे, हळद, कुंकू, फुले, सुपाऱ्या, अगदी सगळी तयारी झाली आहे. नारायणा, ती पत्रिका गुरुजींना दे. हो.